जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीचे 106% पावसाचा अंदाज आहे। आता त्यामध्ये पश्चिम विदर्भात 105%, मध्य विदर्भात 100% आणि पूर्व विदर्भातही 100% पावसाची शक्यता आहे। आता विदर्भापुरतंच बोललं तर पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ याच्यामध्ये पावसाच्या प्रमाणात देखील खूप फरक आहे। पश्चिम विदर्भात पाऊस कमी आहे, पूर्व विदर्भात पाऊस जास्त आहे। त्याच्यानुसार ही टक्केवारी आणि त्यानुसारचे पाहायचं। मराठवाडा विभागामध्ये सरासरीच्या 110% पावसाचा अंदाज आहे आणि त्यानंतर कोकणामध्ये 106% सरासरीच्या पावसाचा अंदाज आहे। नंतर उत्तर महाराष्ट्रात साधारणपणे 104% सरासरी पावसाचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रात सरासरीच्या 108% पावसाचा अंदाज आहे आणि ही जी टक्केवारी आहे ही विभागवार आहे। 5 विभाग आहेत आणि एकूण 15 स्थानिक आहेत। या 15 स्थानिकांचं जो एक आहे आकडेवारी आहे त्यानुसार केलेलं आहे। उन्हाळी हंगामातील 5 मार्च ते 20 मे या कालावधीतील डेटा ही जी 15 मॉडेल बनवलेली आहेत त्यांना भरल्यानंतर आपल्याला हे रिझल्ट मिळतात आणि त्यानुसार हा काढलेला अंदाज आहे। त्यानंतर महाराष्ट्रात एकूण या सरासरीवरून प्रत्येक स्टेशनच्या किंवा प्रत्येक विभागाच्या 106% पावसाचा अंदाज आहे। अंदाजात सकाळची आर्द्रता, दुपारची आर्द्रता, कमाल तापमान, किमान तापमान, वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषांवर हा अंदाज आधारित आहे। 5 मार्च ते 20 मे पर्यंत हे या हवामानाची आकडेवारी आहे। त्यानंतर काही ठिकाणी मोठे खंड आहेत, काही पावसात जून जुलैमध्ये आणि काही ठिकाणी लहान खंड आहेत पावसात खंड राहणार आहेत। आणि आता जे रिवायवल ऑफ मान्सून होण्याचे चान्सेस आहेत ते 12 तारखेपर्यंत साधारणपणे पूर्णतः रिवायवल होईल। त्याला समुद्राच्या पाण्याचं तापमान अनुकूल आहे, हिंदी महासागराचं, अरबी समुद्राचं आणि इकडं प्रशांत महासागराचं पाण्याचं तापमान त्यामानानं थंड आहे, तिथले हवेचे दाब जास्त आहेत, त्यामुळे चांगला मान्सून आपल्याला यावर्षी मिळू शकेल। मे महिन्यात 13 मे पासून 28 मे पर्यंत जो पाऊस झाला, पूर्व मोसमी पाऊस, हा सगळ्यांनाच धक्का देणारा होता। हा हवामान बदलाचा परिणाम आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे की हिंदी महासागर आणि अरबी समुद्र याचं पाण्याचं तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलं, मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झालं, त्यातून ढग निर्मिती झाली आणि इकडे प्रशांत महासागराचं तापमान थंड असल्यामुळे सर्व वारे भारताच्या दिशेनं, महाराष्ट्राच्या दिशेनं आले आणि जे जोराचे पाऊस झाले ते त्यामुळे झाले।